बुकू बुकू. या मातीच्या कुशीत, हिरव्या शेतात आणि गायींच्या शांत सानिध्यात एक वेगळीच दुनिया वसलेली आहे, जिथे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही, ती एक जीवन पद्धती आहे, एक शाश्वत विचार आहे. आणि याच विचारांचे शिल्पकार पांडुरंग तावरे, भारतीय ॲग्रो टुरिझमचे जनक. नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील पळशीवाडी गावात. इथे आपण बघणार आहोत ॲग्रो टुरिझम म्हणजे काय आणि शेतकरी आपल्याच शेतात टुरिझम कसं सुरू करू शकतात आणि बरंच काही. इथे देशभरातून अनेक शेतीप्रेमी लोक येतात. आम्हीही गेलो होतो तेव्हा आमचं स्वागत झालं इथल्या सुंदर अशा सांजेने. हिचं कपिला, हिचं मोहरी आणि तिचं बारकीचं मिरी. कपिला, तिच्यासोबत खेळणारा बेंगलोरहून आलेला अन्वय, अगदी शेणाच्या गौऱ्याही लावल्या त्याने. येथील विठ्ठल रखुमाई, भिंतीवरील चित्रे, इथली झाडं, सकाळचे चुलीवर तापणारे पाणी, त्यातला कडुलिंब, 21 एकरात पसरलेला हा पूर्ण परिसर एक वेगळीच अनुभूती देतो. चला तर हीच अनुभूती तुम्हीही घ्या आमच्या सोबत. नमस्ते. या. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते, ते म्हणजे स्मार्ट मराठीमध्ये. आज मी उभी आहे ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पळशेवाडी या गावातील या ॲग्री टुरिझम सेंटरमध्ये. आणि हे ॲग्री टुरिझम प्लेस आहे कुणाचं, तर ज्यांना फादर ऑफ ॲग्री टुरिझम म्हटलं जातं ते म्हणजे पांडुरंग तावरे सर यांचं. त्यांनाच आज आपण भेटण्यासाठी जाणार आहोत. सोबतच हे कृषी पर्यटन केंद्र नेमकं आहे कसं हे सुद्धा बघणार आहोत. चला तर मग सर. सर, स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. नमस्ते सगळ्या दर्शकांना, माझा नमस्कार. खूप दिवसापासून इच्छा होती सर तुम्हाला भेटायची आणि ॲग्री टुरिझम नेमकी कन्सेप्ट काय आहे हे समजून घ्यायची. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की ॲग्री टुरिझम म्हणजे नेमकं काय? कारण ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली असेल त्यावेळी तुमच्यासाठी सुद्धा ही कल्पना नवीन होती. पण आज अनेक असे प्रेक्षक आहेत माझे जे ज्यांना माहितीच नाहीये की नेमकं ॲग्री टुरिझम आहे काय. तर थोडक्यात आम्हाला कळू देत. नमस्ते भाग्यश्रीताई आणि आपल्या स्मार्ट टीव्हीच्या स्मार्ट मराठी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. मी सर्वांचं पळशीवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे स्वागत करतो. आणि कृषी पर्यटन ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये दोन विषय आहेत, एक आहे कृषी आणि एक आहे पर्यटन. आणि मग कृषीला पर्यटनाची जोड का द्यायची किंवा एकंदरीतच हे कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय, असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन की जिथे शहरातला पर्यटक गावामध्ये येतात, शेतकऱ्याबरोबर 2 दिवस राहतात, तर मग तिथं राहिल्यानंतर शेती बघतात, शेतीचे नवीन प्रयोग बघतात, गावामध्ये जातात, गावाची संस्कृती बघतात, गावाच्या परंपरा, रूढी, आणि मग 2 दिवस शेतकऱ्यांबरोबर राहून शेतकऱ्याचं आयुष्य नेमकं काय आहे, ती लाईफ जगण्याचं जे म्हणजे त्याला आपण इच्छा असते, लोकांची प्रत्येकाची इच्छा असते की मला शेतकऱ्यासारखं राहायचं आहे. आणि मग ते राहिल्यानंतर शेतकऱ्यासारखं जेवण जेवा आणि हे सगळं राहिल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही परत जाल त्यावेळेला शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा कृषी माल विकत घेऊन जा. त्याच्याबरोबर गावातल्या महिला बचत गटांनी केलेल्या पदार्थ असतील, मग कुरडया असतील, पापड असतील, चटण्या असतील, लोणचे असतील, त्याचबरोबर गावातल्या कारागिरांनी केलेल्या वस्तू असतील, मग समजा लाकडाच्या वस्तू असतील किंवा दगडाच्या वस्तू असतील, मातीची वस्तू असतील, मातीची भांडी असतील, तर असे सगळे तुम्ही कलाकुसर, आर्ट क्राफ्ट, हँडीक्राफ्ट विकत घेऊन जाऊ शकता. म्हणजे शहरातला पर्यटक गावामध्ये येईल, 2 दिवस राहील आणि मग शेतकऱ्याचं जो कृषी माल आहे तो थेट ग्राहकांना विकता येईल. आणि ह्या सगळ्या एका कृषी पर्यटन केंद्रामुळे होऊ शकतं आणि याला कृषी पर्यटन असं म्हणतात. सुरुवात सर तुमची कुठून झाली, नेमकी तुम्हाला कन्सेप्ट कुठे सुचली आणि किती वर्ष झालं तुम्ही याच्यामध्ये आहात? आता गेली 25 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये मी म्हणून काम करत असं नाही, पण गेली 25 वर्ष मी हे क्षेत्र एन्जॉय करतोय. याचं कारण असं की आम्ही म्हणजे मी दुसऱ्या पिढीतला सगळ्यात मोठा आणि मला माझ्या वडिलांना 6 भाऊ, 2 आत्या आणि आमचा भला मोठा वाडा, 23 खोल्यांचा आमचा वाडा सांगलीला आहे. आणि त्याच्यामुळे लहानाचं मोठं आम्ही कधी झालो कळालं नाही, कारण सगळी भावंडं
घरामध्ये 40-50 लोक एका चुलीवरती स्वयंपाक करून खाणारे. आणि मग तिथे दिवसभर शाळा असायची. संध्याकाळी आल्यानंतर मग विट्टीदांडू, गोट्या, भोवरा, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नदीला पोहणे, विहिरीमध्ये पोहणे, दिवसभर शेतामध्ये काम केल्यानंतर संध्याकाळी गुरं म्हशी घेऊन यायच्या, गायी घेऊन घरी यायच्या. आणि मग हे सगळं शेतकऱ्याचं जीवन अनुभवल्यानंतर ज्यावेळेला आम्ही कॉलेजला आलो आणि मग कॉलेजवरून पुण्याला थोडं शिकायला गेलो आणि मग तिथं आम्ही एका कंपनीमध्ये काम केलं, क्लब महिंद्रा हॉलिडेज. तर तिथे पर्यटनाच्या बद्दलचं सर्व नॉलेज त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा हा आता बदल घडवण्याची जे सामर्थ्य आहे ते पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आहे. आणि पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये का, तर पर्यटनामध्ये पर्यटक दडलेला आहे आणि पर्यटकामध्ये ग्राहक दडलेला आहे. जर ग्राहकच आपण आपल्या शेतावरती बोलवला तर शेतकऱ्याचा जो मूलभूत प्रश्न आहे की कृषी मालाला भाव मिळत नाही, तर तो भाव मिळवून देण्याचं सामर्थ्य पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं आम्ही कृषी आणि पर्यटन हे सांगड घालत असताना 2003 साली कृषी पर्यटन सुरू केलं. सर, या कृषी पर्यटनानंतर मला वाटते अनेकांनी व्हिजिट केली असेल आणि सुरुवातीला मला वाटत नाही की इतका रिस्पॉन्स आला असेल, पण ती जी मेहनत असते आपण प्रत्येक स्वप्नामागे घेतलेली किंवा तयारी केलेली असते ती कुठेतरी आशा दाखवत असते आपल्याला आणि म्हणूनच आतापर्यंत एवढा प्रदीर्घ काळ तुम्ही हा एन्जॉय करताय. तर जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की बाबा मी सुद्धा ॲग्री टुरिझम सुरू करतो, पण त्याने सुरुवात कशी करावी आणि बेसिक शेतकऱ्याकडे अगदी 5 एकर जमीन असेल, 2 एकर, 3 एकर असेल, त्या शेतकऱ्याने सुद्धा करावी का? म्हणजे याची नियमावली कशी असली पाहिजे? बरोबर. बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला काय होतं की आपण रोज गावामध्ये राहत असतो, शेतीचं रोज बघत असतो, गाई, गुरं, कोंबड्या, म्हशी, आणि मग हे रोजचं शेतीचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला शेतीबद्दलचं जे अप्रूप आहे ते नसतं. आणि मग शेतकऱ्याला असं वाटतं की नक्की पर्यटक येऊन माझ्या शेतावरती गावामध्ये नक्की काय करणार आहे, आणि त्याच्यामुळे सुरुवात नेमकी कशी करायची हे बऱ्याच शेतकऱ्यांना कोडं असतं. तर त्याच्यामध्ये आपल्या चॅनलच्या मराठी स्मार्ट मराठी जे चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांची मुलं असतील, शेतकरी असतील, तर मला एवढं सांगायचं आहे की सुरुवात करताना आपली 1 एकर शेती आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणे लागते. 1 एकरामध्ये तर आपण 4 खोल्या करू शकता, 2 एकरापेक्षा जास्त असेल तर 6 खोल्या करू शकता, आणि 5 एकराच्या वर असेल तर 8 खोल्या करू शकता. आणि मग याला धरून आपल्याला आलेल्या पर्यटकांसाठी शेती डेव्हलप करायची आहे. कारण शेती असेल तरच पर्यटन होणार आहे. उदाहरण मी तुम्हाला देतो. आता तुम्ही जर समजा आग्र्यामधून ताजमहल काढून टाका, तिथं काय राहणार आहे? तुम्ही समजा प्रतापगडावरती प्रतापगड काढून टाका, तिथं काय राहणार आहे? अशा माध्यमातून शेतीचं पर्यटन असेल, कृषी पर्यटनामधून कृषी जर बाजूला काढलं तर ते नुसतं पर्यटन होणार आहे. आणि म्हणून लोक जे आपल्याकडे येणार आहेत ते शेती बघण्यासाठी येणार आहेत, नवीन नवीन शेताचे प्रयोग बघण्यासाठी येणार आहेत, फळं, पिकं, झाडं, झुडपं हे बघण्यासाठी येणार आहेत, गाय गुरांसाठी खेळण्यासाठी येणार आहेत, कोंबड्या, म्हशीवर बसणे, असे बरेचसे प्रकार आपल्याला करता येऊ शकतात. आणि म्हणून कृषी जे आहे हे 80% असलं पाहिजे आणि पर्यटन हे 20% असलं पाहिजे. आणि म्हणून पर्यटन जर तुम्हाला सुरू करायचे असेल तर तुमची शेती फळती फुलती शेती पाहिजे. तुमच्या शेतावरती आता शेती असली पाहिजे आणि मग तुम्ही 1 एकर शेती असेल तरी तुम्ही पर्यटन सुरू करू शकता. सर, याचा ग्रामीण भाग आणि शेतीवर नेमका कसा परिणाम होतो? कारण विषय असा असतो की ग्रामीण भागातील शेतकऱ्याला वाटतं की एवढ्या दूर शहरातून माणसं माझ्याकडे येतील का? म्हणजे समजा कोल्हापूरचा शेतकरी आहे, साताऱ्याचा शेतकरी आहे, तर जो रहिवासी आहे म्हणजे पुणे मुंबईत राहणारे शहरी लोक आहेत ज्यांच्याकडे गावच नाही, ज्यांच्याकडे शेतीच नाही, ती लोक आपसूक येणार कारण त्यांना अप्रूप आहे त्या गोष्टीविषयी. पण शेतकऱ्याच्या मनात हा पहिला प्रश्न असतो की माझ्या गावात लोक येतील का? यावर सर तुम्हाला काय? तुम्ही आता बोलता बोलता हे म्हणाला की शहरामध्ये असे लोक आहेत की ज्यांना शेतीच माहीत नाहीये आणि शेतीचा काही संबंध आलेला नाही. 2003 साली ज्यावेळेला आपल्याला कृषी पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आणायची होती त्यावेळेला आपण एक मार्केट सर्वे त्या ठिकाणी केला होता. आणि मग त्या मार्केट सर्वेमध्ये साधारण 25 प्रश्न आम्ही त्यांना विचारले होते. 2440 सॅम्पल साईज त्या सर्वेचं होतं. आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला असं आढळून आलं की शहरामध्ये राहणाऱ्या 43% वर्गाला गावाकडं एकही नातेवाईक उरलेला नाही. आणि मग हे 43% लोक जे आहेत हे जाणार कुठे? जर त्यांना शेती बघायची असेल, गाव बघायचं असेल, 2 दिवस गावामध्ये जाऊन राहायचं असेल,
तर पूर्वी कसं होतं, मामा होता, मावशी होती. आता मामाही शहराकडे आलेला आहे, मावशी शहराकडे आलेली आहे आणि मग जाणार कोणाकडे? तर हा कृषी पर्यटन सुरू करणारा शेतकरी त्यांचा मामा होऊ शकतो का? त्यांचा मावशी होऊ शकते का? आणि अशा माध्यमातून त्यांना गावाकडं येण्याची ओढ आहे. जसं जसं शहरीकरण वाढणार आहे तसं तसं हे सगळ्या गोष्टी वाढणार आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावरती पर्यटक येतील का आणि आल्यानंतर नेमकं काय करतील ह्याच्याही पेक्षा जाऊन आपली शेती बघण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये नवीन प्रयोग करावे लागतील. पारंपरिक शेतीला एक चांगल्या व्यवसायाची जोड देता येऊ शकते आणि म्हणून कृषी पर्यटन हे अत्यंत महत्त्वाचं सेगमेंट आहे. निश्चितच सर, यानंतरच्या गप्पा आपण पुढील जे पूर्ण आपलं ॲग्री टुरिझम तुम्ही डेव्हलप केलेलं आहे ते बघत बघत करूया. चला तर मग. नक्की. थँक्यू. सर, हे जे बनवलं म्हणजे आपण एंट्री केल्यानंतर सुंदर असं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती दिसते, काय सांगाल याबद्दल? भाग्यश्री, हे जे चित्र आहे हम्म, हे आमच्याकडे 2 मुली BSc ॲग्रीच्या होत्या, इंटर्नशिप करत होत्या इथे आणि मग त्यांनी हे 15 दिवसामध्ये हे चित्र बनवलेलं आहे. तर ही जी आहे ही शेतकऱ्याच्या जीवनामधली आपल्या सण सणावाराची परंपरा आहे. हे शेतकरी जीवन आहे. हे समजा मी असेल तरी आमच्या वैशालीताई आहेत, वैशाली, आणि मग त्याच्यामध्ये आणि हे कोल्हापूरचं कपल आहे त्यामुळे कोल्हापुरी चप्पल पण आहे. होय. हे शिवाजी जयंती, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती विषयक आहे. ही तुमची आषाढी एकादशी आहे. हा तुमचा गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, कोकणातले गणपती मोदक आहेत आणि बैलपोळा आहे. असं हे शेतकऱ्याच्या जीवनामधल्या आपल्या महाराष्ट्राची जी शेतकऱ्याची जीवनशैली आहे याच्याबद्दल हे दर्शवतं. निश्चितच सर, आपण इकडे गेलो तर म्हणजे खूप मोठा परिसर आहे हा. पण मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती सुद्धा बघितली होती आणि वैशिष्ट्य असं की ही पूर्ण सस्टेनेबल जे आपण वापरून गोष्टी करतो तशी पर्यावरणपूरक दिसते. ही या पांडुरंगाचं आणि रुक्मिणी माता खरे तर इथे येण्याचं कारण असं की ज्या वेळेला या वास्तूबद्दल आम्ही या ठिकाणी विचार केला त्यावेळेला आमचे सासरे यांनी त्यांना असं वाटलं की इथे येऊन या दोघांची आपल्याला मूर्ती स्थापना करायची आहे आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला आम्हाला ही मूर्ती दिली होती. आणि आमच्या मिसेस सौभाग्यवती वैशाली यांनी हे सगळं पर्यावरणपूरक मंदिर उभा केलेलं आहे. हे आपल्या इथलाच शेतातला गवत आहे आणि या गवतापासून हे सगळं मंदिराची संकल्पना त्यांनी उभी केलेली आहे. तर त्या इथं आहेतच, त्यांनाही विचारू त्याच्या मागचं आपली भूमिका या ठिकाणी आहे. मला हे असंच पर्यावरण पूर्वक जे आहे तेच मला बनवायचं होतं. हे मला अशी आपल्याकडे इथे आमच्या आजूबाजूला भरपूर हे गवत असतं, तर मग माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की ह्या देवाला आपण अशा पद्धतीचंच मंदिर बांधूया. आणि म्हणून मी हे असं गवताचं असं छान असं आणि गवतापासून आपण बऱ्याच क्रिएटिव्हिटी गोष्टी करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं स्केअरक्रो बनवू शकतो किंवा मग व्हॉट एव्हर, म्हणजे तुम्हाला अशा भरपूर काय काय करता येतात. आपलं डोकं फक्त लढवायला पाहिजे ना, आपण असं छान छान करू शकतो. थँक्यू मॅम. सर, ज्या पद्धतीने आता आपण रिअल एक्सपिरियन्स सुद्धा बघितला, तर यामुळेच मला वाटतं यशस्वी उदाहरणं तयार होत असतील. अशी काही उदाहरणं तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या समोरची आहेत का? उदाहरणं आता महाराष्ट्रामध्ये साधारण 3000च्या आसपास महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन केंद्र चालू आहेत आणि मग या 3000 पर्यटन केंद्रावरती हजारो पर्यटक येत असतात. बऱ्याचशा पर्यटन केंद्रांचे उदाहरणं आपल्याला सांगता येतील की यशस्वीपणे ते कृषी पर्यटन केंद्र आता राबवत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोराच्या चिंचोलीला आनंदराव थोपटे नावाचे ग्रस्त आहेत, शेतकरी आहेत, साधे भोळे शेतकरी आहेत. त्यांचं आनंद कृषी पर्यटन केंद्र आहे आणि गेल्या 15 वर्षापासून ते कृषी पर्यटन केंद्र चालवत आहेत आणि अत्यंत साधी सोपी काय म्हणतो आपण त्याला भाषा वापरून ते शेतीबद्दल तर सगळ्या गोष्टी सांगत असतात. शेतामध्ये पर्यटक आल्यानंतर ते एक अनुभव क्रिएट त्या ठिकाणी करत असतात. त्यांनी वनौषधीचं गार्डन तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे मग प्रत्येक झाडाची, झुडपाची, वेलीची, फुलांची मनुष्याला कसं ते उपयोगी आहे याच्याबद्दलची ती माहिती सांगत असतात आणि त्याच्यामुळे ते पर्यटन केंद्र अत्यंत यशस्वीरित्या चालू आहे. तसंच
नगर जिल्ह्यामध्ये फाळके चिक्कू फार्म म्हणून आहे, फाळके फार्म्स म्हणून अशोक फाळके त्याचे शेतकरी आहेत. आणि मग नगर जिल्ह्यामध्ये त्यांची साधारण 30-35 वर्षापूर्वी चिक्कूची बाग आहे. आणि मग त्या चिक्कूच्या बागेमध्ये चिक्कूचं उत्पादन चालू आहेच, परंतु त्या चिक्कूच्या बागेमध्ये सुद्धा त्यांनी आता पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे. आणि मग त्या चिक्कूच्या बागेमध्ये लोक येऊन चिक्कूच्या सीझनला चिक्कू खातात. ज्वारी आहे त्यांची चांगली. आता ज्वारीचा हुरडा फेस्टिवल तिथं त्या ठिकाणी आपण तिथं चालू आहे. आणि महिला तिथल्या बचत गटाच्या महिला स्वयंपाक करतात. ते एक आपल्याला चांगलं यशस्वी मॉडेल त्यांनी आता तिथं उभा केलेलं आहे. त्याचप्रमाणे थेऊरला कल्पतरू बाग ॲग्री टुरिझम फार्म म्हणून आहे. तिथंही अत्यंत एकदम तरुण युवक प्रतीक कंद नावाचे शेतकरी आहेत. त्यांनीही त्या ठिकाणी चांगलं उदाहरण आपल्याला घालून दिलेलं आहे. सोलापूर रोडला मेहर रिट्रीट असेल, येवत 24 असेल, किंवा आपलं नेचर नेस्ट असतील, अशी आपल्याला शेकडो उदाहरणं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना देता येतील. आणि त्याहीपेक्षा कोकणामध्ये आणखीन चांगली उदाहरणं आहेत. मग रायगड जिल्ह्यामध्ये सगुणा बाग असेल, किंवा तुमचं कोकणामध्ये हॅपीनेस फार्म ऑफ हॅपीनेस राहुल कुलकर्णींचं असेल, किंवा जुन्नरला पराशर कृषी पर्यटन केंद्र असेल, किंवा साताऱ्याला आनंद कृषी पर्यटन केंद्र असेल आनंदराव शिंदेंचं, जानकी कृषी पर्यटन केंद्र असेल, बारामतीला इथे आमच्याच बाजूला इथं निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र असेल. असे बघितली कितीतरी आपल्याला उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. निश्चितच सर, मला वाटतं आता म्हणजे पर्यटन केंद्रांची नावं सोबत ज्यांनी सुरू केले त्यांची नावं सुद्धा सर तुम्हाला तोंडपाठ आहेत. म्हणजे बसल्या बसल्या 1 मिनिटात तुम्ही इतकी लोक सांगितलात, आणि मला वाटतं तितकाच प्रदीर्घ अनुभव सुद्धा तुमच्या गाठीशी आहे. पण सर, यामधून सुद्धा एखादा खास अनुभव तुम्हाला आठवतो का, जो या क्षेत्रात आल्यापासून तुम्हाला वाटतं की नाही, हा माझ्या आयुष्यातील खरं तर खूप सुंदर अनुभव होता म्हणून? अनुभव तुम्हाला सांगायचं म्हणलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अभिषेक कृषी पर्यटन केंद्र आहे. अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र. अभिषेक त्यांचे जे सुरू केलेलं आहे त्यांचं नाव आहे राजू भंडार कवटेकर. आता राजू भंडार कवटेकरांचा मुलगा अभिषेक. आता त्यांनी ज्या वेळेला सुरू केलं, अभिषेक नुकताच जन्मून त्याचं बारसं झालं होतं आणि तो 1 वर्षाचा असेल साधारण. त्यावेळेला त्यांनी अभिषेक मळा सुरू केलेला होता. आत्ता माझा अनुभव असा आहे की त्यांच्या घरामध्ये राजू भंडार कवटेकरांचे भावाची मिसेस, आई वडील असताना आई वडील, त्यांची मुलगी पूजा, दुसरी थोरली मुलगी अंजली, त्यांच्या भावाचा मुलगा बंडू, हे सगळं पर्यटन केंद्र बघत असतात. आणि आता अभिषेक मोठा झालेला आहे, 23-24 वर्षाचा अभिषेक झालेला आहे. आता तो सगळं कृषी पर्यटन केंद्र बघत असतो. म्हणजे त्याला कुठलीही इच्छा झाली नाही की बाबा मी शिकून नोकरी बाहेर कुठेतरी करावी. वडिलांनी वडिलोपार्जित कृषी पर्यटन केंद्राचा व्यवसाय त्याच्याकडे आता सोपवलेला आहे. त्यांच्या भावाचा मुलगा जो बंडू आहे तो सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं बघतो. अभिषेक सगळं मॅनेजमेंट कृषी पर्यटन केंद्राचं बघतो. अभिषेकची आई सगळं जेवणाचं मॅनेजमेंट ते बघतात. आणि अभिषेकची म्हणजे बंडूची आई हे सगळं तिथल्या साफसफाई हे ते सगळं बघत असते. त्यांना वर्षभर लागणारा मसाल्याचे ते सगळं ते करत असतात. आणि मला तुम्ही जो विचारला की बाबा त्यातून अनुभव तुम्हाला काय मिळाला आहे, तर एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने जर ठरवलं की आपल्याला एक चांगला कृषी पर्यटनाचा व्यवसाय करायचा आहे, तर मला असं वाटतं की अभिषेक मळा एक चांगलं उदाहरण आहे. आणि मला तो चांगला अनुभव मागच्या 25 वर्षामध्ये मिळालेला आहे की एक संपूर्ण कुटुंब यशस्वी कसं होऊ शकतं. आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या ॲग्री टुरिझमच्या माध्यमातून जितक्या गोष्टी येतात महत्वाच्या आहेत त्या बघितल्या. म्हणजे शेतकऱ्यांची सुरुवात असू देत किंवा ग्रामीण भाग, त्याचा शेतीवर परिणाम, काही यशस्वी उदाहरणं सुद्धा बघितलीत. तुमचा अनुभव सर सुद्धा ऐकला. पण आर्थिक गणितं जी असतात प्रत्येक व्यवसायात, त्या पद्धतीने बघायला गेलं तर याचा आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? हा, आणि तुम्ही एकदम अत्यंत रास्त प्रश्न विचारलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत त्या सगळ्या शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चाललेल्या आहेत. आणि मग जर पर्यटनाची जोड देऊन आर्थिक उत्पन्नाचं साधन कसं निर्माण होऊ शकतं, तर त्याच्यासाठी मी असं सांगेन की शेतीवर आधारित आता पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेती परवडत नाही. आणि मग हे पूरक व्यवसाय कुठले आहेत, तर मग समजा कुक्कुटपालन आहे, किंवा पॉली हाऊस आहे, ग्रीन हाऊस आहे, दूध डेअरी आहे. असे वेगळे वेगळे नवीन प्रयोग शेतावरती आता आपण करत असतो.
तर ह्याच्यासाठीच की आपण आपलं शेती परवडण्यासारखी करावी. हम्म. तसंच हे सगळ्या गोष्टी जरी आपण केल्या तरी शेवटी ग्राहक मिळवण्यासाठी आपल्याला बाहेर जावंच लागतं. बरं. पर्यटन असा एकमेव व्यवसाय आहे की जिथे पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकाच्या माध्यमातून ग्राहक आपल्या फार्मवरती येणार आहे. आता ग्राहक जर आपल्या फार्मवरती आला तर आपल्याला पर्यटनाच्या बरोबर आपल्या शेतीच्या उत्पन्नामधून सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर ते कसे? तर आलेल्या पर्यटनामधून आपण जनरली पाहत असाल की पर्यटनामध्ये सगळ्यात एक नंबरची जर कुठली ऍक्टिव्हिटी असेल तर ती असते शॉपिंगची. बरोबर. पर्यटनामध्ये तुम्ही जर बघितलं तर हं. खास करून महिला पर्यटक असतील. हं. मग त्या महिला पर्यटक तुम्ही सिंगापूरला जाऊ किंवा आमच्या लक्ष्मी रोडला येऊ हं. किंवा मलेशियाला जाऊ किंवा महाबळेश्वरला येऊ, कुठं जरी गेलं तरी महिलांना शॉपिंग हे खूप आवडत असतं. आणि म्हणून आपल्याकडे ज्यावेळेला पर्यटक येतील तर आपण त्यांचा पाहुणचार तर करणारच आहोत आणि मग गाव दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि मग ते आपण इथे त्यांना आपला कृषी माल विकू शकतो. हं. आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर माझ्या या खरीप सीझनची जी बाजरी होती ती अख्खी बाजरी मी आलेल्या पर्यटकांना 40 रुपये किलोने विकलेली आहे. आणि मग हीच जर बाजरी मी घेऊन माझ्या इथं घाऊक बाजारात गेलो असतो तर मला 13 आणि 14 रुपयाचा किलोचा भाव मिळत होता आणि मग तोच मला 40 रुपये मिळाला. आता तुम्ही जर म्हणाल की पर्यटकांना कसं परवडलं, तर बाजरी आता 45-50 रुपये किलोने पुण्यामध्ये मुंबईमध्ये मिळते. त्यांना 10 रुपयाचा फायदा झाला, मला एक 15-20 रुपयाचा फायदा झाला आणि त्याच्यामुळं ह्याचं उत्पन्न मिळालं. आता मी जर समजा आणखीन थोडासा प्रोग्रेसिव्ह फार्मर असेल किंवा आणखीन थोडासा विचार करणार असेल तर मग मी बाजरी तर विकेलच, पुढे जाऊन मी बाजरीचं पीठ पण विकू शकतो. आणि मग बाजरीचं पीठ विकल्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं की बाबा बाजरीचे मी वेगवेगळे पदार्थ विकू शकतो. 2023 आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तृणधान्य वर्ष डिक्लेअर केलं होतं, आंतरराष्ट्रीय तृणधान्य होतं आणि इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स. आणि मग हे तृणधान्य ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, हे आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत. त्याचं महत्त्व आता शहरातल्या लोकांना कळायला लागलेलं आहे, त्याचं महत्त्व आता आंतरराष्ट्रीय लेवलला गेलेलं आहे. आणि मग ज्वारी विका, ज्वारीचं पीठ विका, त्याचे पदार्थ केलेले विका. तुमच्याकडे हरभरा असेल, हरभऱ्याचं पीठ विका, हरभऱ्याच्या पिठाचे पदार्थ केलेले विका, चकल्या विका. गहू असतील, गव्हाचं पीठ विका, गव्हाचा चिकापासून तुम्ही केलेल्या कुरड्या विकू शकता. जसं जसं तुम्ही तुमच्या प्राथमिक कृषी मालाला त्याचं रूपांतरित व्हॅल्यू ॲडिशनमध्ये कराल तसं तसं तुम्हाला त्याच्यामधून उत्पन्नाचं साधन मिळणार आहे. तुम्ही म्हणाल की किती मिळू शकतं? आता नुसतं पर्यटनाचा जर विचार केला आपण तर वर्षाकाठी आपल्याकडे 52 आठवडे असतात. आता 52 आठवड्यापैकी शनिवार आणि रविवार 2 दिवस जरी तुमच्याकडे पर्यटक आले, मग समजा शनिवारी 10 पर्यटक आले, रविवारी फक्त 10 पर्यटक आले, तुम्हाला एका आठवड्यामध्ये किती पर्यटक झाले? 20 पर्यटक झाले. असे आपल्याकडे किती 52 आठवडे आहेत? मग 20 गुणिले 52 आठवडे, मग 20 गुणिले 50 जरी आठवडे आले तरी तुम्हाला 1000 पर्यटक येतात. आता 1000 पर्यटकांना तुम्ही 1000 रुपये जरी चार्ज केला तरी तुम्हाला उत्पन्न तुमचं 10 लाख रुपये होतं. आता 10 लाखामधून खर्च किती? तर माझ्या 25 वर्षाचा अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की जाणार पर्यटनामधून येणारा जो आपला ग्रॉस इन्कम आहे त्याच्यामधून साधारण 47 ते 50% उत्पन्न खर्च होतो आणि आपल्याला नेट साधारण 50% राहत असतात. आता म्हणजे किती? तर आपल्याला 5 लाख रुपये नेट उत्पन्न राहणार आहे. आता 5 लाख रुपये नेट उत्पन्न राहणार आहे म्हणजे महिन्याकाठी जर केलं तुम्ही तर जवळजवळ 60,000 रुपये तुम्हाला नेट राहणार आहे. आता जर तुम्हाला 5 लाख रुपये नेट उत्पन्न पाहिजे तर कमीत कमी तुमचा 6 ते 7 एकर ऊस बागायती असेल तुम्हाला तर वर्षाकाठी तुम्हाला 5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळत असतं. तर हे शक्य नाही. आता तुमच्याकडे समजा 1 एकर जागा आहे जी आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणे लागते, तरी सुद्धा तुम्ही कृषी पर्यटनामधून साधारण 10 लाख रुपयाचं उत्पन्न वर्षाकाठी मिळू शकता. सर, यासाठी सरकारच्या काही योजना आहेत का? निश्चितपणानं सरकारच्या योजना आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभाग हा देशातील पहिला पर्यटन विभाग आहे की ज्यांनी कृषी पर्यटनाला प्रोत्साहन दिलेलं आहे. कमीत कमी 1 एकर जागा लागते. 1 एकरामध्ये आपल्याला जर पर्यटन करायचं असेल तर शासनाच्या काही योजना आहेत. त्यातलीच एक योजना आहे आई नावाची योजना.
हं. आई नावाची योजना जर महिला पर्यटकांनी केली, महिलांच्या नावाने जर कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी असेल आणि मग त्यांनी जर कर्ज घेतलं असेल कृषी पर्यटन उभारण्यासाठी, तर 4.5 लाख रुपयाचं व्याज जे आहे त्याचा परतावा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून परत मिळणार आहे. दुसरी योजना आहे, साधारण वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. मग त्याच्यामध्ये न्याहारी निवास योजना असेल MTDCची, त्याच्यानंतर महाभ्रमण नावाची MTDCची योजना आहे, पर्यटन विला नावाची योजना आहे, होमस्टे नावाची योजना आहे, फार्म स्टे नावाची योजना आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी जर आपण केली आणि ते उभारण्यासाठी, तर तुम्हाला पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी साधारण 18 ते 19% सबसिडी आता शासनाने मंजूर केलेली आहे. त्याचबरोबर इतर ज्या साधारण नॉन फायनान्शियल म्हणतो आपण, ह्या बिगर आर्थिक सुविधा, तर त्याच्यामध्ये घरगुती दराने वीज वापर करण्यात येईल. घरगुतीचा गॅस कनेक्शन तुम्हाला घेता येऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अव्यावसायिक म्हणजे अकृषक परवाना घ्यायची गरज भासत नाही. तर अशा बऱ्याचशा योजना पर्यटन विभागाच्या आहेत, ज्याच्या पर्यटन विभागाकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. खर्च आणि अनुदानाविषयी पण सर थोडक्यात सांगा. साधारण तुम्हाला एक पर्यटन केंद्र उभा करायचं असेल, तर मी असं म्हणेन की तुम्ही सुरुवात दिवसभराच्या पर्यटनामधून करा, सकाळी 9 ते 5. मग याच्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा काय पाहिजे आहेत, तर तुम्हाला साधारण जे पर्यटक येतील त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करावं लागेल. पार्किंगची व्यवस्था झाल्यानंतर तुम्हाला एक स्वागत कक्ष करावा लागेल. स्वागत कक्ष झाल्यानंतर तुम्हाला एक भोजनगृह असेल, स्वयंपाकगृह असेल, साधारण एक तुम्हाला स्वच्छतागृह करावं लागेल आणि साधारण एक ॲक्टिव्हिटी एरिया ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला ते ॲक्टिव्हिटी एरिया करावा लागेल. आणि मग हे सगळं तुम्ही कधी उभा कराल, ज्या वेळेला तुमची सगळी शेती डेव्हलप होईल. 80% शेती आणि 20% पर्यटन असा तो फॉर्म्युला आहे. 80% शेती तुमची तयार असेल तर तुम्ही 20% पर्यटनाचा मूलभूत सुविधा करून घ्या आणि सुरुवातीला दिवसभराच्या सहली चालू करा. नंतर 2 खोल्या बांधा, दुसऱ्या वर्षी 2 खोल्या बांधा, तिसऱ्या वर्षी 2 खोल्या बांधा. असं 5 वर्षाचा एक पंचवार्षिक योजना तयार करा, जेणेकरून 5 वर्षामध्ये तुमचं संपूर्ण पर्यटन केंद्र उभं राहील. निश्चितच सर मी सकाळपासून बघते की वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक इथे येतात. तर पर्यटकांचा अनुभव कसा आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला आता हे सुरू करायचं, तर त्याच्यासाठी संदेश तुम्ही काय द्याल जो की खरंच त्याच्यासाठी मोलाचा ठरेल? आणि दुसरी गोष्ट अशी की या संदर्भातील प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे काय गोष्टी आहेत, काय योजना आहेत त्यासाठी? ओके, खास तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न ओके. करता? हा मुलगा कोण आहे आपल्याला माहिती आहे? हा मुलगा आहे अन्वय. आणि 3 दिवसापूर्वी आपल्याकडे बँगलोरवरून पर्यटक आलेले आहेत आणि मग 3 दिवसापासून तो माझ्याबरोबरच आहे. मी गाई चरायला घेऊन चाललो, तो माझ्याबरोबर येतो. गाईचं शेण उचलताना तो माझ्याबरोबर शेण उचलायला लागतो. खाली कुठलंही काम करत असताना तो त्याच्या आई पप्पांना सांगतोय की मला काकांबरोबर जेवायचंय, काकांबरोबर झोपायचंय. सगळ्या गोष्टी तो माझ्याबरोबर मागच्या 3 दिवसापासून करतोय. आणि मग हाच अनुभव आहे की शहरातल्या पर्यटकांना, ज्यांची शेती नाही, ज्यांची वाडी नाही, गाई गुरं नाहीत, अशा लोकांना शेती काय आहे हे समजून देण्याचं काम आपण करत असतो. शेतीला प्रतिष्ठा देण्याचं काम आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून करायचं आहे. खूप वेगळे वेगळे अनुभव आहेत, लोकांना खूप मजा येते. कृषी पर्यटन ज्या वेळेला आहे ते कृषी पर्यटनामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग्स, मोठमोठे हॉटेल्स, मोठमोठे रिसॉर्ट, मोठमोठा स्विमिंग पूल हे त्यांच्या जीवनामध्ये खूप येत असतं. आता यांना त्यांच्या बँगलोरच्या सोसायटीमध्ये एवढा मोठा स्विमिंग पूल आहे, तर त्यांनी इथं आल्यानंतर स्विमिंग पूलचं नाव सुद्धा काढलेलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे रात्री आम्ही भजन गात असतो, हार्मोनियम वाजवून भजन गात असतो. खूप सुंदर, म्हणजे आज तुम्ही मुक्काम इथे करणारच आहात, तर तुम्हालाही तो आपण अनुभव संध्याकाळी भजन आणि हे सगळं आपण गाऊन नक्की करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळा अनुभव क्रिएट करत असताना कृत्रिम आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. जे आपल्या गोष्टी आहेत त्याच लोकांना देण्याचा प्रयत्न करा. कृत्रिम आनंद जास्त वेळ टिकत नाही. समजा तुम्ही 2 तास स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर पर्यटक परत येऊन शकतो की आता पुढे काय करायचंय, परत तुम्ही इकडे असा त्यांनाच आनंद देऊ शका. जे शेतामध्ये काम चालू आहे, ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्याच गोष्टी पर्यटकांना त्याच्यामध्ये सामील करून घ्या. आता काल आम्हाला मका भिजवायची होती. मका भिजवायला आम्ही सगळ्या पर्यटकांना घेऊन गेलो. मग त्याने दारे दिली, पाणी दिलं.
सगळं दिवसभर त्यांच्याकडनं मी कामं करून घेतलेली आहेत. असं सगळं असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ज्या शेतकऱ्यांना याच्याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा याच्याबद्दलचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपण साधारण या बारामती कृषी आणि ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण आणि विकास केंद्र जे पळशीवाडी तालुका बारामती येथे आहे, इथं आपण साधारण एक 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं निवासी पर्यटन कार्यशाळा इथं घेत असतो. की नक्की त्या पर्यटन कार्यशाळेमध्ये काय असतात विषय, किंवा सुरुवात कुठून करायची, सुरुवात कशी करायची, आणि मग त्याला लागणारं साधारण मूलभूत तिथल्या गरजा काय असतात, त्याला साधारण खर्च किती येत असतो, आणि मग त्या खर्चाचे ताळमेळ घालत असताना जर आपल्याला एखादं बँकेकडून जर समजा कर्ज घ्यायचं असेल तर त्याचं लोन प्रकरण कसं करायचं असतं, त्याला शासकीय अनुदान कुठले कुठले आहेत, शासनाच्या योजना काय आहेत, त्याच्या नोंदणी साधारण कुठं करायची असते, पर्यटन केंद्र उभा राहिल्यानंतर ते पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं मार्केटिंग प्रमोशन कसं करायला पाहिजे, तर अशा माध्यमातून ते आपल्याला करत असतो. आणि त्याचं प्रशिक्षणाचे साधारण आपण आजपर्यंत जवळजवळ 15,000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3,000 शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केलेले आहे. निश्चितच सर, खूप छान माहिती दिलात. म्हणजे पूर्ण जे कृषी पर्यटन केंद्रामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्या बघितलेल्या आहेतच, पण तुमचा वेळ खूप महत्वाचा होता. त्यांनीही तुम्हीही आता हिंदीमध्ये एखादा प्रश्न विचारा आणि तोही तुम्हाला सांगेन की बाबा 2 दिन से क्या कैसा लग रहा है आपको. अन्वय, आपको कैसा लग रहा है 2 दिन से यहाँ पे हो, क्या क्या किया आपने? बहुत अच्छा लग रहा है। मैं कुत्तों से खेला हूँ, हाँ। खिलाया उनको बहुत बार, लेकिन उन्होंने बहुत भौंकते तो मुझे ऐसा भौंकते, जैसे कोई बुलाता है उसके सामने से कोई ऐसा आता है, तो जब रात में उनको खोलते हम लोग उसको छोड़ देते हैं, ऐसे रस्सी खोल देते हैं। जब भी कोई डिनर के लिए आता है वो भौंक के आता है उनके पास, हाँ, जैसे कोई खिला रहा हो, हाँ, उधर से कोई आ रहा हो, खाना छोड़ो उधर चले जाएंगे भौंकने। ऐसा फिर सोचते होंगे मैं सबसे स्ट्रॉन्गेस्ट मैन हूँ, उनसे ही डरते तो अपना क्या स्ट्रॉन्गेस्ट मैन बनेंगे। और क्या क्या किया आपने? और वो इनको खिलाया कि नहीं, बटाटा को और ये इसको बटाटा वो का ना, मिर्च, बिल्ली बिल्ली के साथ नहीं, बिल्ली के साथ खेला, उसको बहुत बार भगाया। फिर क्या बेंगलोर की याद नहीं आई अभी? हाँ याद है, घर में बहुत सारे दोस्त थे, हाँ, अभी बोल रहे हैं बाय 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 बाय, सब लोग लगाए, मैंने बोला ठीक है बाय। फिर हाँ। उस दिन बहुत पहले की बात है, मैं खेल रहा था किसी के घर में, फिर हम लोग गए, घर जाने के टाइम में मेरा दोस्त बोला एक बार बाय, फिर दूसरी बार बाय, फिर तीसरी बार बाय, चौथी बार, 5वीं बार, 6, 7, 8 पूरा बोलते गए बाय 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 बाय। मैंने सोचा बाय बाय, उसके बाद घर ही चले गए, क्योंकि कल ही हमको निकलना था इधर। आज एक दिन बढ़ाया उन्होंने इधर. हाँ, 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 हाँ। आते समय हम लोग रात में निकले थे, रात के 12 या 3 बजे। फिर जब हम लोग इधर आए तब पहले सबने मुझे बहुत डर लगता था कुत्ते से, रात के 10 बजे इधर पहुंचे, रात के 10। अभी तो फ्रेंडशिप हुई होगी उनसे? हाँ अब हो गई, उसको छूता हूँ और उसका राजगिरा हाँ, को कुछ नहीं करता, वो अभी टोस्ट दिया था, फिर वो खा रहे थे, हमारा पीछा करते, वो गेहूं जो है ना, जहाँ भी कोई, जैसे एक आदमी है इधर और ये डॉग है, ठीक है, वो वाला गेहूं, जब कोई आएगा उसके पीछे आएगा, और नहीं तो कभी कभी डाइनिंग रूम में आता और है। डॉग्स के नाम क्या क्या है? डॉग्स का नाम है राजगिरा, चावल और गेहूं, या गेहूं दोनों। थँक्यू अन्वय. मैं कौन है आपका? हाँ? मैं कौन हूँ आपका? टीचर। थँक्यू सो मच सर, इतकी छान मुलाखत दिलात आणि रिअल एक्सपिरियन्स आम्हाला सुद्धा अनुभवायला मिळाला. प्रेक्षक हो, तुम्हाला ही अशी जिवंत मुलाखत कशी वाटली नक्की कळवा, कारण इतर वेळी आपण मुलाखत घेत असताना बऱ्याचदा या गोष्टी पाहायला मिळत नाहीत, पण इथे असणारे प्रत्येक गोष्ट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ही मुलाखत आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी स्मार्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. धन्यवाद. स्मार्ट मराठी को लाइक और सब्सक्राइब करना भूलना मत।